मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री स्कंद महापुराण। तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावातून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स करायला विसरू नका। श्री गणेशाय नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। तीर्थक्षेत्र महिमा। मागच्या व्हिडिओमध्ये आपण तीर्थयात्रा, चक्र तीर्थयात्रा, बरेच काही यात्रा आपण केल्या, तर त्यांना त्या गंगेमध्ये, त्या तीर्थक्षेत्रामध्ये स्नान करण्याचे पुण्यफळाची प्राप्ती झाली। आणि बरेच काही स्कंद महापुराणात ज्योतिर्लिंगांचे वर्णनसुद्धा आले, काही विष्णू भगवानचे आले, तीर्थक्षेत्राचे यात्राचे वर्णन। तर असेच तुम्ही दररोज स्कंद महापुराणाचे श्रवण करावं। ग्वालियरहून कमेंट्स येते की ताई आम्हीचं 6व्यांदा आता शिव महापुराण सुरू होत आहे, वारंवार ते शिव महापुराणच ऐकत आहे। तर अतिशय चांगलं आहे। कोणते तरी पुराण वारंवार ऐकल्याने सर्व पातकांचा, पापांचा नाश होतो, दुःख दारिद्र्य यांचा नाश होतो आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद, धन धान्य भंडार, यश कीर्ती मान प्रतिष्ठा वाढते। तर अशाच्या कथा नक्की ऐका। 2 मिनटं काढून, 2 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं, 2 मिनटंसुद्धा श्रवण केले कानांवर पुराणांचं तर त्याचे आपले कर्म चांगलेच बनतात। तसे या तीर्थक्षेत्राचा महिमांचं वर्णन आता आपण ऐकूया। गौतम ऋषी सुतांना म्हणाले, प्रत्येक मनुष्य देवांची भक्ती करून आपल्या आयुष्याचे सार्थक करेल असे नाही। कोणी होम करतं, कोणी हवन करतं, कोणी उग्र तपश्चर्या करण्याची संख्या पण कमीच आहे। त्यामुळे विनायास काय केले असता सामान्य मनुष्याचा उद्धार होऊ शकेल। त्यावेळी सूत म्हणाले, फार वर्षापूर्वी हाच प्रश्न कैलास पर्वतावर सर्व ऋषी मंडळींची सभा भरली होती। सभा भरली असताना कार्तिक स्वामींनी आपल्या वडिलांना म्हणजेच भगवान शिवशंकरांना हा प्रश्न विचारला की कोणते काम, कोणते कार्य असे केले की मनुष्याचा उद्धार होईल। तर याच्यावर भगवान शिवशंकरांनी काय उत्तर दिले आता ते ऐकूया। आपल्या सुपुत्राचा हा प्रश्न ऐकल्यानंतर भोळा साम सदाशिव, भोळा महादेव म्हणाले, हे कार्तिके, वैकुंठ लोक प्राप्त करून देणारी अनेक तीर्थ आहेत। मनुष्याच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण करणारी, मोक्ष प्राप्ती करून देणारी सुद्धा नानाविधी तीर्थक्षेत्र आहेत। महान व पवित्रम अशा गंगा, कृष्णा, गोदावरी, तापी, यमुना, नर्मदा, कौशकी, गौतमी, क्षिप्रा, कावेरी, ताम्रवर्णी, चंद्रभागा, महेंद्रजा, चित्रोत्पला, वेत्रवती, चर्मनवती, शरयू, शतद्रू, प्रयस्विनी, गंडकी, बाहुदा, सरस्वती व सिंधू या नद्यात मंगल स्नान केल्याने मोक्ष प्राप्ती होते। निस्ते या नद्यांचे निस्ते नामस्मरण केले, श्रवण केले, वाचले, ऐकले, कोणाला सांगितले तरी सुद्धा मंगल स्नान केल्याच्या एवढ्या नद्यांची आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते आणि मोक्षाची प्राप्ती होते। गंगा यमुना या नद्यांचे घरी स्नान करत्यावेळी नुसते स्मरण केले, अंघोळीच्या वेळेस गंगा यमुना, तरी सुद्धा सर्व 7 जन्माची, 7 प्रकारची, सर्व प्रकारची महापातके नष्ट होतात। रामनगरीमध्ये अयोध्या, कन्हैयाची द्वारका, पवित्रम काशी क्षेत्र, श्रीकृष्णाची जन्मभूमी मथुरा, कुरुक्षेत्र, अवंती, रामतीर्थ, कांची, पुरुषोत्तम क्षेत्र, पुष्कर क्षेत्र, दुर्धर क्षेत्र, वराह क्षेत्र, बद्री क्षेत्र ही सर्व प्रकारची क्षेत्र, तीर्थ सर्व मनोकामना पूर्ण करणारी आहेत। उत्तम तीर्थक्षेत्र आहेत। सीतापतीची नगरी अयोध्येत श्रीरामाचे दर्शन घेतल्यामुळे, या प्रभू श्रीरामाचे निस्ते नामस्मरण केल्याने, या 108 वेळा प्रभू श्रीरामाचा जप केल्यामुळे मानवाचे सर्व कल्याण होते आणि 7 जन्माच्या पापांपासून, महापातकांपासून मुक्ती मिळते। प्रभू श्रीरामांचं नाव सर्व कष्ट, सर्व दुःख दारिद्र्य दूर करणारे आहे। दिवसभरातून सकाळपासून तर रात्रीपर्यंत उठता बसता झोपताना जय श्रीराम 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 राम राम असा सुद्धा जप केला तरी सुद्धा सर्व महापापांपासून मुक्तता मिळते। कारण की भगवान शिवशंकर, भोळा साम सदाशिव, हर हर महादेव, महादेव सुद्धा श्रीरामाच्या नावाचा जप करतात। प्रभू रामजी हे त्यांचे आराध्य दैवत आहे। तसे या आराध्य दैवतांचे निस्ते नामस्मरण सुद्धा केले
तरी बी नामस्मरण करण्यावर प्रभू श्रीराम भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते. त्याशिवाय महालक्ष्मीची आणि भवानी मातेची कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यामुळे प्रभू श्रीरामांच्या नावाचं नुसतं श्रवणसुद्धा केलं कानाने तरी शरीरातील सर्व कष्ट, शरीरातील सर्व रोग, दुःख सर्व काही दूर होते. म्हणून प्रभू श्रीरामांचं नुसतं राम असं सुद्धा श्रवण करताच बरोबर शरीरातील सारे रोग आणि कष्ट दूर होतात. त्याला मृत्यूनंतर विष्णू लोकची प्राप्ती होते. जे प्रभू श्रीरामांच्या नुसतं नामस्मरण करतात तर त्याला मृत्यूनंतर विष्णू लोकाची प्राप्ती होते. यमदूत त्याला हात लावत नाही, नरक यातना त्याला होत नाही. द्वारका नगरीत श्रीकृष्णाचे दर्शन घेतल्यास महापातकाची मनुष्यास मुक्ती प्राप्त होते. 4 धामांमधून द्वारकाधीश असे हे एक धाम आहे. नुसते द्वारकाधीशचे नुसते दर्शन केले, या द्वारकाधीशचे नुसते नामस्मरण केले, या श्रवण पठण केले, द्वारकाधीश असं सुद्धा बोलले तरी पण मनुष्याचे सर्व पापांचा नाश झाल्याशिवाय राहत नाही आणि त्याला मुक्ती प्रदान होते. म्हणून द्वारकाधीश असे म्हणावे. तर 4 धाम कोणते कोणते आहेत? श्री जगन्नाथपुरी, श्री द्वारकाधीशजी, श्री बद्रीनारायण, श्री रामेश्वर असे हे 4 धाम विष्णूचे आहे. विष्णूंचे 4 धामांचे नुसते नामस्मरण केले तर 7 जन्माचे पातक नाहीसे होतात. प्रत्येक मनुष्याने आयुष्यात एकदा तरी महापुण्यमयी अशी काशी क्षेत्राची यात्रा करणे आवश्यक आहे. ज्याने काशी यात्रा केली त्याने सर्व प्रकारच्या यात्रा केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती करून घेतली आणि त्याला पुण्य लाभते. काशी असे सुद्धा दिवसभरातून म्हटले की मला काशीला जायचे तर अर्धे पुण्य तुम्हाला काशी क्षेत्राचे लाभेल आणि काशी क्षेत्रामध्ये तुम्हाला स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती घर बसल्या होईल. जो कोणी ही कथा प्रदोषच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी, त्रयोदशी अशा दिवशी नुसते काशी क्षेत्राचा अध्यायांचे श्रवणसुद्धा केले, या काशी क्षेत्राचे नामस्मरण केले तरी पण त्याला अर्धे पुण्य काशी क्षेत्रामध्ये काशी क्षेत्र केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. आणि संपूर्ण कुटुंबाला जर ही कथा ऐकली तर संपूर्ण कुटुंबाला काशी क्षेत्राची पुण्यफळाची प्राप्ती होते. म्हणून सर्व प्रकारचे यात्रा केल्या तरी पण काशी क्षेत्र केल्याचे त्याची जर एक यात्रा बी राहिली आणि काशी जायचं म्हटले तर त्याला काशी क्षेत्राचे पुण्यफळाची प्राप्ती होते. आपल्या घरात राहून नुसते मनात काशीचे चिंतन सुद्धा केले तरी 200 कपिला गाई सत्पात्री दान केल्याचे ब्राह्मणाला पुण्यफळाची प्राप्ती होते. तर 200 गाई सत्पात्री दान केल्याचे पुण्य तुम्हाला लाभेल, मला लाभेल. या काशी क्षेत्र, मणिकर्णिका, ज्ञानवाणी, विष्णू पादोदक, पंचनदनंद कुंड यामध्ये मंगल स्नान केल्याने मानवास जन्म मृत्यूच्या चक्रात अटकावे लागत नाही, त्याला मोक्षाची प्राप्ती होते. काशीतील महादेवाच्या शिवलिंगाचे नुसते दर्शन घेतले मानवास तर मुक्ती प्राप्ती होते. आणि काशी काशी असे सुद्धा म्हटले तरी पण त्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते. सर्वांचा लाडका असा कन्हैया, त्याचे जन्मस्थान मथुरा होय. या मथुरेस गेल्यास मनुष्य सर्व महापातकांतून मुक्त होतो. विश्राम तीर्थ मंगल स्नान करून तिल तर्पण केल्यास पित्तर नरक मुक्त होतात. आणि ज्यांनी स्कंद पुराण ऐकले, ज्यांनी तर त्यांना त्यांचे पित्तर नरकातून मुक्त होतील, मोक्षाची प्राप्ती होईल, सर्व पितरांना संतुष्टी मिळेल, घरात कटकट अशांती राहणार नाही, दुःख दारिद्र्य दूर होईल आणि महालक्ष्मीचा वास राहील. म्हणून या लाडक्या कन्हैया यांचे जन्मस्थान म्हणजे मथुरा होय. मथुरेस गेल्यास मनुष्य सर्व महापापांपासून मुक्त होतो आणि विश्राम तीर्थ म्हणजे मंगल स्नान या तिल तर्पण केल्यास पित्तर नरकातून मुक्त होतात. कुरुक्षेत्र रामतीर्थामध्ये सूर्यग्रहणाच्या काळी सोन्याचे दान केल्यास मोक्षाची प्राप्ती होते. हरिक्षेत्र येथे पादोदक तीर्थात मंगल स्नान करून श्रीहरीचे मंगल दर्शन घेतल्यास मनुष्य सर्व महापापातून मुक्त होतो. श्रीपतीसह वैकुंठ लोकची प्राप्ती होते. माघ महिन्यात त्रिवेणी संगमात मंगल स्नान केल्याचे जे काही पुण्य होते ते सर्व पुण्य बद्रिका आश्रमामध्ये, बद्रिका तीर्थामध्ये कीर्तन केल्याने, या बद्रिकाश्रमाचे नुसते नामस्मरण केले बद्रीनाथाचे तरी सुद्धा त्याला मंगलमय पुण्यफळाची प्राप्ती होते. लक्ष्मीचे प्राणनाथाचे बद्री क्षेत्र अतिशय महान, पवित्र आणि पुण्यमय क्षेत्र आहे. निस्ते बद्रीनाथाचे बद्री क्षेत्र असे सुद्धा निस्ते नामस्मरण केले
तरी सुद्धा महापातकांचे मोठे मोठे ब्रह्महत्यासारखे पापे जळून भस्म होतात आणि त्याला मोक्षाची प्राप्ती होते. हे महान असे बद्री क्षेत्र अनादि सिद्ध आहे. श्री भगवान नारायण या क्षेत्राचे अधिपती आहे. बद्री क्षेत्राचे केवळ दर्शनाने, बद्री क्षेत्राच्या नित्य कथा श्रवणाने मुक्ती प्राप्त होते. बद्री क्षेत्रानंतर केदार क्षेत्र अतिशय महान आहे. केदार दर्शनाने कोट्यवधी जन्माची महापापे नष्ट होतात. कोट्यवधी जन्माची, कोट्यवधी 84 लाख योनीमध्ये जन्म जर झाला असेल तर 84 लाख योनीमध्ये जी महापातके आपल्या हातून घडली असतील तर ती सर्व महापापे नष्ट होतील. तर कोणत्या? केदारनाथ दर्शनाने, केदारनाथच्या श्रवणाने कोट्यवधी जन्माची महापापे नष्ट होतात. केदारलिंगाचे निस्ते दर्शन घेतले, केदारेश्वरचे निस्ते नामस्मरण केले तरी मनुष्य जन्म मृत्यूच्या चक्रात जर अडकला असेल तर जन्म मृत्यूच्या क्षेत्रामध्ये, जन्म मृत्यूच्या चक्रात कधी अडकत नाही, त्याला मोक्षाची प्राप्ती होते. एकदा जर प्रयोग क्षेत्री काही ऋषी मंडळांची सभा भरली होती. या ठिकाणी गंगा यमुनेचा दुहेरी संगम सुविख्यात अशा दशा अश्वमेघ तीर्थ आहे. तर त्या तीर्थक्षेत्री जमलेल्या सर्व ऋषी मुनींना अग्निदेवतेने नम्रतेने विचारले, सर्व प्रकारचे अपवित्र वस्तू भक्षण केल्यामुळे माझे शुद्ध असे अंतकरण मलिन झाले आहे. मी खूप काही भक्षण केलेले आहे, मांस मदिरा, तर माझे हे शरीर अतिशय मलिन झाले, माझा हा आत्मा अतिशय मलिन झालेला आहे. तर हा आत्मा शुद्ध कसा होईल असे विचारले. माझा हा आत्मा मलिन झाला आहे तर माझा उद्धार कोण करेल? त्याचवेळी ज्ञान तपस्वी महर्षी व्यास गंगा स्नान करून तेथे आले व म्हणाले, हे अग्निदेवते, आपण केलेले सर्व भक्षण रूप पाप निवृत्तीसाठी तुम्ही बद्री क्षेत्री जा, बद्रीनारायणाला जा. म्हणजे तुम्ही जे भक्षण मांस मदिरा काही केलेले असेल, तुमचे अंतकरण तुम्हाला शुद्ध करायचे आहे तर बद्रीनारायण जाऊन सर्व महापातकांचा नाश होईल. तर बद्रीनारायणाचे स्मरण करा. ओम बद्रीनारायणाय नमः असे 108 वेळा. ज्यांना बद्रीनारायण जायला भेटत नाही आणि मांस मदिरा म्हणजेच नॉनव्हेज वगैरे जे लोक खात असतील आणि बनवत असतील तर त्यांनी ओम बद्रीनारायणाय नमः, ओम बद्रीनारायणाय नमः 108 वेळा या मंत्राचा जप करा. म्हणजे त्याला या महापापांपासून सुटका मिळेल, महापातकांचा त्यांचा नाश होईल. अशा या महापातकांचा नाश कुठे होतो? बद्रीनारायणाच्या ठिकाणी. तर बद्रीनारायण सर्व महापातकांचा नाश करतात. त्या ठिकाणी मंगल असे गंगा स्नान करून बद्रीनारायणाचे दर्शन घेतल्यामुळे सर्व किती अनंत कोटीचे महापापांची काय होते? होळी होते तिथे बद्रीनारायणाला. अग्निदेवतेने बद्री क्षेत्र येऊन बद्रीनारायणास प्रसन्न करून घेतले. बद्रीनारायणाने वर मागण्यास सांगितले. अग्निदेव म्हणाले, आता मी तुझ्या चरणकमलाशी आलेलो आहे, त्यामुळे मला कोणताही वर नको. बद्रीनारायण म्हणाले, तू महान आहेस. बद्री क्षेत्राचे नुसते दर्शन घेतले आहे, बद्री क्षेत्राचे नुसते श्रवण सुद्धा केले तरी मानवाचे सर्व महापातके नष्ट होतात. सर्व भक्तांचे बद्री क्षेत्र श्रद्धास्थान आहे. म्हणून शक्य होईल तर एक तीर्थ नक्की करून घ्यावे. जर कुठे गावाला गेले, कुठे फिरायला गेले, जवळपास कुठे ज्योतिर्लिंग असेल, जवळपास कुठे चारिधाम यात्रामधून एखादं धाम असेल, 300 किलोमीटर, 500 किलोमीटर, 600 किलोमीटर असे जर असेल तर एक धाम करून या मानवा जीवनाचे सार्थक करून घ्यावे. असे स्वतः भगवान शिवशंकरांनी सांगितले आहे की बद्रीनारायण हे क्षेत्र अतिशय खूप महान आहे. बद्रीनारायणाचे नुसते स्मरण सुद्धा केले, श्रवण सुद्धा केले तर महापातकांची काय होते? होळी होते. भोलेनाथ म्हणाले, मग हे कार्तिक स्वामी, पापी महापापी मनुष्य सुद्धा अग्नितीर्थात मंगल स्नान केले तरी सुद्धा तो शुद्ध होऊन जातो. या ठिकाणी 5 पवित्रम अशा शिला आहेत. या शिलामध्ये श्रीपतीचे म्हणजे श्री बालाजीचे सदैव वास्तव्य आहे. याच ठिकाणी सर्व महापातकांचा नाश करणारे पवित्रम असे अग्नितीर्थ आहे. शिवपुत्र कार्तिकेने वडिलांना प्रश्न विचारला, त्या पवित्रम अशा 5 शिला कोणत्या आहेत? त्या सर्व 5 शिलांची सविस्तर माहिती सांगावी. शिवशंभू म्हणाले, भोळा साम सदाशिव म्हणाले, आता मी तुला सर्व शिलांचे महात्म्य सांगतो. या श्रेष्ठतम अशा बद्रीनारायणामध्ये नारदी, मार्कंडीय, गारोडी, वाराही आणि नारसिंह अशा 5 सुप्रसिद्ध शिला सर्व भक्तगणांच्या मनोकामना पूर्ण करणाऱ्या आहे. सर्वप्रथम नारद शिलेचा महिमा पाहू. एके दिवशी नारद मुनींनी कठोर तपश्चर्या करण्याचे ठरवले. ते सदैव ओम नमो नारायणाय नमः, ओम नमो नारायणाय नमः हा जप करीत होते. बघता बघता 60,000 वर्ष झाली. नारदाची
परीक्षा पाहण्यासाठी भगवान श्रीहरी विष्णूंनी ब्राह्मणाचे रूप घेतले. विष्णुरूपी ब्राह्मण त्या नारद मुनीस म्हणाले, मुनीवर आपली काय इच्छा असल्यास मला सांगा. त्यावेळी देवर्षी म्हणाले, हे ब्राह्मण देवता, आपण कोण आहात? आपल्या दर्शनाचा अलभ्य लाभ झाल्यामुळे मी आनंदित झालो आहे. नारदाचा मनोदय पाहून विष्णूंनी आपले सत्य रूप प्रकट केले. श्रीनाथ म्हणाले, तुझ्यासारखा महान भक्त या त्रैलोक्यात शोधून सुद्धा सापडणार नाही. तू आता वर माग. भगवान विष्णूंनी मनोभावे वंदन करून देवर्षी नारदाला वंदन करून म्हणाले, विष्णूंना मनोभावे वंदन करून देवर्षी म्हणाले, हे जगन्नाथा, आपण मला वर देण्याला असणार, पण आपला पवित्र चरणकमलावर माझी अखंड भक्ती राहावी. माझ्या या शिळेपासून आपण इतरत्र जाऊ नये. या पवित्र तीर्थाचे दर्शन घेणाऱ्यास, ही मंगल कथा ऐकणाऱ्यास, मंगल स्नान करणाऱ्यास, आचमन करणाऱ्यास जन्म मृत्यूच्या दुष्ट चक्रातून मुक्तता मिळावी, त्यांना मोक्षाची प्राप्ती व्हावी आणि त्यांच्या सर्व महापापताकांचा नाश करावा, अशी माझी इच्छा आहे. तर तुम्ही मला असा वर प्रदान करा की जो कोणी ही कथा फक्त ऐकेल, श्रवण करेल, कोणाला सांगेल, तरी त्यांची 7 जन्माची पापे नष्ट करावी. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, तथास्तु. असे म्हणून विष्णूंनी नारद मुनींना वर प्रदान केला आणि मग देवर्षी काही दिवस बद्रीनारायण क्षेत्री राहिले व त्यांनी मथुरेस प्रयाण केला. मग देवर्षी नारद मुनींनी सांगितल्याप्रमाणे महातपस्वी मार्कंडे मुनींनी विष्णूची आराधना करण्यास सुरुवात केली. ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जप करून त्यांनी श्री नारायणास, भगवान विष्णूस, श्री जगन्नाथपुरीस प्रसन्न करून घेतले. विष्णूंनी मार्कंडे मुनींना दिव्य दर्शन दिले. भगवान श्रीहरीने ऋषींना वर मागण्यास सांगितले. मार्कंड मुनी म्हणाले, हे अनंता, हे मधुसूदना, हे केशवा, हे माधवा, हे अच्युता, माझ्या मनात तुझी भक्ती अखंड राहू दे. तुझ्या भक्तीमुळे मला मधुप्रसाद मिळून जीवनात आनंद प्रकाश निर्माण होऊ दे. तसेच या शिळेवर तुझे अखंड वास्तव्य राहू दे. जो कोणी या कथेचे नुसते श्रवण सुद्धा करेल, या कोणाला सांगेल किंवा ऐकवेल किंवा भक्तांना श्रवण लाभ देतो, त्याला गोविंदाची प्राप्ती होते. जो कोणी या अध्यायाचे श्रवण केले, पठन केले, तर त्याला तिरुपती बालाजीचे क्षेत्राची पुण्यफळाची, गोविंदाची प्राप्ती करून देजो. आता तुला गरुड शिलेचा महिमा सांगतो. कश्यपास विनंतेपासून गरुड आणि अरुण असे 2 सुपुत्र लाभले. गरुडाचा भाऊ अरुण हा सूर्यनारायणाचा रथाचा सारथी झाला. गरुडाचा भाऊ अरुण हा सूर्यनारायणाच्या रथाचा सारथी झाला. गरुड श्री हरिविष्णूचे वाहन होण्यासाठी बद्री क्षेत्र येथे उग्र तपश्चर्या करू लागला. गरुडाने अनेक वर्ष तपश्चर्या केल्यानंतर भगवान विष्णू प्रकट झाले. उग्र तपश्चर्येमुळे गरुडाच्या बाह्यवृद्धी नाहीशा झाल्या होत्या. विष्णूंनी शंखध्वनी केला तरी गरुडाचे तिकडे लक्ष नव्हते. श्री हरिविष्णूंनी श्वासासह गरुडाच्या अंतर्भागात प्रवेश केला. त्याची बहिर्मुख वृत्ती जागृत केली व पुन्हा बाहेर आले. नारायणाचे ते दिव्य रूप पाहून गरुडास अतिशय आनंद झाला आणि विष्णूंनी परमपावन गंगेस तेथे बोलवले. गरुडाने गंगाजलाने भगवान श्रीपतीस बालाजीचे अर्घ्य देऊन दिले व मनोभावे नमन केले. गरुडाची ती परमभक्ती पाहून भगवान विष्णूंनी वर मागण्यास सांगितले आणि मी आपले वाहन होण्यास उत्सुक आहे असे गरुडाने भगवान विष्णूला सांगितले. आपल्या कृपा प्रसादाने मी सर्वत्र अजिंक्य व्हावे, ही शिला माझ्या नावाने प्रसिद्ध व्हावी, सर्व पापांचा नाश करणारी ही कथा सुद्धा कोणी श्रवण करेल, वाचन करेल तर त्याचा सर्व पापांचा नाश करावे, म्हणून या शिला प्रसिद्ध व्हावी आणि सर्व पापांचा नाश करणारी व्हावी. या शिलेचे कोणी नुसते स्मरण सुद्धा केले तरी त्याची विषबाधा उतरावी. नुसते स्मरण केले या शिलेचे तर त्याची कितीही विष सापाने चावले असेल तर त्याची विषबाधा उतरावी, एवढीच माझी मनोकामना आहे. हा वर देऊन भगवान श्री हरिविष्णू अंतर्धान पावले. वाराई शिलेविषयी कथा पुढील प्रमाणे. पृथ्वीस रसातळातून वर काढून व हिरण्याक्ष दैत्यास घंटस्नान घालून भगवान वराह बद्रीक्षेत्र येथे आले. प्रलय काल संपेपर्यंत ते त्या ठिकाणीच होते. भगवान वराहाने शिलारूपातच त्या ठिकाणी निवास केला आणि या नारसिंह शिलेचे महात्म्य अद्भुत आहे. भगवान नृसिंहाने सर्वांना दिव्य दर्शन दिले व ते शिलारूप झाले. जो कोणी शुद्ध अंतकरणाने भगवान नृसिंहाचे नुसते स्मरण करतो त्याला भगवान नृसिंह प्रत्यक्ष दर्शन देतात. जो मनुष्य हा अध्याय श्रवण करेल किंवा पठन करेल तर त्याला सर्व महापापांपासून, महापातकांपासून मुक्त करेल.
श्री स्कंद महापुराण हे असे आहे की 7 जन्माचे महापापांपासून मुक्ती देणारे आहे, दुःख दारिद्र्य दूर करणारे आहे। जर आपली कितीही असंख्य ब्रह्महत्येसारखी पातके जर नष्ट झाली तर आपल्या जीवनातील जे काही मार्गात अडथळा येतो तर हे स्कंद महापुराण ऐकल्याने तो अडथळा दूर होतो आणि आपले कार्य सुरळीत होतात। असे हे पवित्र श्री स्कंद महापुराण आहे। तर हे स्कंद महापुराण महापापांच्या मुक्तीचे साधन आहे। परम पवित्र बद्री क्षेत्र येथे कपाल तीर्थ नामक गुप्त तीर्थ आहे। भगवान भोलेनाथाच्या हातातून कपाल गळून पडले, त्या ठिकाणी कपाल तीर्थ प्रकट झाले। कपाल तीर्थ हे पितृतीर्थ आहे। या ठिकाणी तीळ तर्पण केल्याने पितर स्वर्गात जातात। या ठिकाणी केलेले मंगल स्नान तप व दान हे अक्षय पुण्याची प्राप्ती होते। सर्व देव देवता दैत्य सुद्धा या तीर्थापुढे नतमस्तक होतात। एकदा मधु कैटभ या महादैत्यांनी ब्रह्मदेवाकडून परम पवित्र वेद पळवून नेले। त्यावेळी ब्रह्मदेवाने बद्रीनारायणास बद्री क्षेत्र येथे जाऊन भगवान श्रीहरींना विष्णूंची मनोभावे आराधना केली। ब्रह्मदेवाची तपश्चर्या पाहून भगवान श्री विष्णू प्रसन्न झाले। त्यांनी मधु कैटभ या दैत्यास कंठस्नान घालून वेद ब्रह्मदेवाकडे सुपूर्द केले। ब्रह्मदेवाने ज्या ठिकाणी लक्ष्मीपतीची मनोभावे आराधना केली ते तीर्थ बाह्य तीर्थ या नावाने प्रसिद्ध झाले। महापापी लोक या तीर्थाचे केवळ दर्शन केले, या तीर्थाचे फक्त नामस्मरण केले तरी तो ब्रह्मलोकात ते लोक जातात। बद्रीनारायण क्षेत्री येथे प्रभास, पुष्कर, नैमिष्य, कुरुक्षेत्र, गया ही पंचतीर्थ आहेत। या तीर्थांमध्ये मंगल स्नान केल्यास उत्तम गतीची प्राप्ती होते। अत्रिपुत्र चंद्राने बद्री क्षेत्रात या ठिकाणी जाऊन भगवान श्री हरिविष्णूंची आराधना केली। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्राचा जप अखंडपणे केला। जो कोणी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत राहतो त्याच्यावर भगवान विष्णू प्रसन्न होतात। त्यांनी चंद्रास ग्रह, नक्षत्र, चंद्र, तारका, औषधी व ब्राह्मण याचा भूपती बनवले। सर्वांनी चंद्राचा मोठ्या प्रमाणात राज्याभिषेक केला। त्यावेळेपासून सोमकुंड नामक तीर्थ प्रसिद्ध झाले। या तीर्थाचे निस्ते दर्शन केले, या निस्ती कथा पण ऐकली तरी पण मानवाची सर्व पापे नष्ट होतात। द्वादश तीर्थ, स्तोत्र ही सुद्धा या ठिकाणी तीर्थ आहेत। सत्यवत नामक एक त्रिकोणकार तीर्थ आहे। एकादशीस भगवान श्रीहरी विष्णू या ठिकाणी येतात। या तीर्थात स्नान केल्याने मानवाची सर्व महापातके नष्ट होतात। त्यास व जो कोणी कथा ऐकतो त्याला सत्यलोकची प्राप्ती होते, मोक्षाची प्राप्ती होते। ब्रह्मकुंडाच्या दक्षिणेस मेरू तीर्थ आहे। लोकपाल तीर्थ नामक एक परम पवित्र तीर्थ या ठिकाणी आहे। गंगा संगम, उर्वशी संगम या 2 तीर्थ आहेत। या ठिकाणी स्नान केल्याने मानवाची महापातके नष्ट होतात। जो मनुष्य भक्तियुक्त अंतकरणाने या अध्यायाचे श्रवण पठन करतो त्याचे सर्व महापातकांपासून मुक्त होऊन विष्णू लोकाची प्राप्ती करतो। ज्या घरात या अध्यायाचे श्रवण किंवा पठन होते तेथे दुःख, दारिद्र्य आणि भय आणि भांडण तंटा होत नाही। तर अशी ही कथा होती। तर स्कंद महापुराणातील संपूर्ण कथा मी तुम्हाला ऐकवली। तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। जय श्री मा